नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी फार्म चॅनलवर. सोनूचे पप्पा ते मामा आलं बरं का, म्हणजे मावशीचे मिस्टर आलेत गावाखंड. आणि संध्याकाळ झाली आहे, शेणबिन सगळं काढले, आणखी एक मशीन पोटी घातली आहे, ती आता काढते आलं त्याने. आता ते काम त्यांचं आहे आणि माझं चाललंय आता शेळ्या मोकळ्या सोडल्या. अगं वाढ टाके जरा खाऊ दे आता. हां ठेव येत आहेत वाढ. कधी येतं? उठलं तर त्यांना यायला लागतील 6 महिने. शेळ्या काय करतोय, संध्याकाळी तेवढंच 5 मिनटं सोडतोय मोकळं जाळीतच. त्यांना इकडं चारा घातलेला आहे. हो का, बोकड काय मोकळं सोडलं नाही. शेळ्या गाभण आहे त्या. हे हो का, ही भांडी पाट आहे ना, ही पाट गाभण आहे आणि कुठं तर पोटात घुसून लय वाईट घालतंय ते, त्यामुळं नाही सोडलं त्याला. आता बघायचं त्याने सोडलं तर सोडत्याला. आणि ही शेळी आहे 3-3.5 महिन्याची गाभण आहे, काळी शेळी. ही द्यायची आहे बरं का, पण त्या पिल्ली मस्त चांगली देते. आता ह्याची परवा 2 पिल्ली 2 बोकडे विकले ती, माहिती आहे तुम्हाला. पिल्ली चांगलं देत्या, दूध पण देत्या, पिल्ल्यांना पुरतंय. पण ते कसं आहे माहिती आहे का, ती मेंढकास आहे. मेंढकासच म्हणते ते, की नाही त्याला, मेंढकास आहे शेळीची. त्यामुळं ते कासेवरनं म्हटलं तर कोणाला जर पाहिजे असली तर चालते. पण शेळी गावरान आहे, देशी आहे, प्युअर गावरान संगमनेरी शेळी आहे. आणि 2-2 पिल्लं देत्या. आता ह्या बोकडानं क्रॉस केल्या, सोडा ह्या बोकडाने क्रॉस केल्या, त्यामुळे पिल्ली चांगली देणार आहे शेळी. आणि 2 पिल्ल्यांना दूध पुरतंय तिचं, असं काही पुरत नाही असं नाही. पण खुराक बिराक चांगला द्यावा लागतोय. आणि कुठल्या पण शेळ्यांना आहे ना, खुराक चांगलं दिलं तरच पिल्ली चांगली उठते ती. आता आपली ही जी शेळी आहे, हिला पण खुराक चांगला दिला तरच पिल्ली उठते ती. सॉरी, मग कुठं दाखवायला लागते, हिथं दाखवायला. ही शेळी आहे, हिला पण खुराक चांगला दिला तरच पिल्ली चांगली उठते ती. ही काल टाकलेलं चारा आहे बरं. आणि काल टाकलेल्या चाऱ्यातलं सुकलेलं सुपर नेपियरचं खायला लागले. ते सुपर नेपियर काय लय मोठं नाही, बारीकचं आहे. पण तरी पण शेळ्यांना चारा नसल्यामुळं काढावं लागते. आणि चालू आहे. आज काय झालं माहिती आहे का, ही बारकी पिल्ली आहे ती आपल्या पिल्ल्यानं ह्या बरोबर 2 महिने झाले. यार इकडे दाखवते तुम्हाला, या इकडं, या इकडे, या. ही आहे ती 2 महिन्याची पिल्ली. तेव्हा तिथं एक आहे आणि एवढा इथं एक आहे. 2 बोकडं आहे, ती एक पाट आहे. तर ह्याला आमच्यात जे कायम व्यापारी येतात, व्यापारी म्हणजे त्यांनी नाही आमच्याकडनं पिल्ली नेऊन बकरीसाठी तयार करतात. आणि काय केलं ऐकणं झालं तर की पिल्ली द्या तुम्ही आम्हाला, बिना माहितीचं पिल्ली विकताय म्हणून. परवाचं ते काळं बोकड पण त्यांना सांगितलं होतं हाय द्यायचं आहे म्हणून, आणि त्यांनी येईपर्यंत आम्ही पिल्लू विकलं होतं. त्यामुळं आता ही पण आम्ही यायच्या आधी पिल्लू विकताय म्हणायला लागले होतं. लय म्हणजे लय असं म्हणजे जिकिरीला आलं तर पिल्ली द्या म्हणून. तर एवढ्या लवकर देणार नाही. आत्ता 2 महिन्याची पिल्ली येते, त्यांना 3.5 ते 4 महिने व्हायला पाहिजे. 3.5 ते 4 महिने झाल्यावर दोन्हीपैकी एक पिल्लू आपण देणार आहे. हो, ही एक आहे आणि ही एक आहे. दाखवते तुम्हाला, हे बघा, ही एक कुठे गेली, ही एक आहे आणि ते एक आहे. ती 2 पिल्लांपैकी एक पिल्लू ठेवायचा आहे, एक पिल्लू द्यायचा आहे. आणि त्यामुळं आणि कसं माहिती आहे का, लय पण बारकी विकून परवडत नाही. जरा तर म्हणजे 3-3.5 महिने तर व्हायला पाहिजे. आपण आता ही पिल्ली विकायचं म्हटलं तर. आणि कसं माहिती आहे का, ही बिटलची माझी 15च्या वरनं किंमत आल्याशिवाय देणार नाही मी. आणि तेवढी किंमत व्हायला पिल्ली पण तशी चांगली सांभाळायला पाहिजे, तेवढे दिवस पण त्यांचं व्हायला पाहिजे. तरच आपल्याला ते 15,000 भेटणार असतात. उगाचच आता एवढी बारकी पिल्ली आहे, ती ह्यानाला जर 15,000 द्या म्हणलं तर कोण देईल का? तसं नसते. त्यासाठी पिल्ली चांगली तयार करायला पाहिजे. ही पाट आहे चॉकलेटी आहे ती, आणि ती पलीकडलं तांबडायची बोकड आहे, काळपांढरायची बोकड आहे. तर काळं पांढरं बोकड जरा मोठं झालं, कारण का माहिती आहे का, एकच पिल्लू असल्यामुळे ते जरा मोठं झाले. तर असू द्या. आपल्याला एक कमेंट आल्या, आपले एक म्हणजे सबस्क्रायबर जे व्हिडिओ बघतात ना, त्यांनी सांगोलचे बरीच आहे ती बरं का, सांगोलची बघणारी, माझी व्हिडिओ बघणारी बरेच सांगोलचे आहे ते. आणि त्यांच्या कमेंट पण येते त्या. तर त्या दादाची कमेंट आल्या की सांगोला तुमचं कुठं भाऊ कुठं राहतात. आणि तर कसं आहे माहीत आहे का, जत सांगोला रोड आहे ना, जत सांगोला रोडला जरा अलीकडे आलं म्हणजे कॉलेज आहे, ती महाविद्यालय आहे ना, ITचं कॉलेज विद्यालय आहे ना, महाविद्यालय खारोटवाडी रोडला, खारोटवाडीपाशी. तर तिथं सितारा हॉटेलच्या समोर माझ्या भावाची छोटीशी पानपट्टी आहे. पानपट्टी म्हणजे टपरी. आणि त्या टपरीचं अविरत गार्डन आहे ना, अविरत हॉटेलच्या समोर आहे. आणि पुढंच आहे, आणि सितारा हॉटेलच्या समोर आहे असं तिकडल्या साईडनं. तर दाजी पान शॉप म्हणून
त्याचं नाव आहे. जर तुम्हाला जायचं असलं तर जावा. तिथंच आहे, खारोटवाडीपाशीच आहे. म्हणजे खारोटवाडीच्या जरा खारोटवाडीचं स्टॉप पुढं राहते आणि अलीकडे विद्यालयापाशीच आहे बरं का. शेळ्यांची भरली होती की पोटं. ह्यांना काय केलंय, आज सकाळपासून वाडं घातले आणि त्याच्यानंतर आता ज्वारी निसवल्या म्हणजे कणसं यायला लागली ती. पण ती आपण वैरणसाठी केल्या, त्यामुळं ती आणून शेळ्यांना घालतोय. त्यानं काय होतं माहिती आहे का, आता एवढीशी ज्वारी लई तर 50 किलो ज्वारी होईल, त्यात 4 सारखं आहे आणि 50 किलो ज्वारी होईल. त्या 50 किलो ज्वारी होण्यापेक्षा आहे ना, आता एकदा तोडलं तर आणि त्याचं ते ठिसलं फुटून येते ते शेळ्यांना वैरणला. आणि माझं 4-5 शेळ्या खाल्ल्या तर मला ऐकत नाही, कारण त्या 4 सारखं वैरणपेक्षा आहे ना माझ्या शेळ्यांचं उत्पन्न जास्त येतं. त्यामुळं मला ते त्यांना शेळ्यांना वैरण घातलेलं परवडते. आणि ह्याच्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, ते रान सगळं आहे ना, एक 7-8 गुंठे आहे का सगळं मिळून मोजायचं आहे. आता मोजणी आणायची आहे, त्याला सरकारी मोजणी आणायची आहे आणि सरकारी मोजणी आणून नंतर रान मोजून घ्यायचं. हा, ट्रॅक्टरवाल्यांना सांगितलं 8 गुंठे आहे म्हणून सांगितलं ना. हां 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 सांगा लागलं की 10 गुंठे आहे म्हणतात. 10 गुंठे काय नाही बरं, कारण ते कमी आहे. कारण मी ट्रॅक्टरवाल्याने एकदा सांगितलेलं ऐकले. ट्रॅक्टरवाल्यांचं कसं ती माप असतं नांगरताना ते, तर त्यानं सांगितलं होतं 8 का 9 गुंठे काहीतरी आहे म्हणून. तर तेवढं आपण सगळं हे करणार आहे, मेथी घास करणार आहे. का माहिती आहे का, मेथी घास करून त्याला ड्रीप करायचं आणि ड्रिपनं पाणी मेथी घासला सोडायचं. म्हणजे काय होते, आपल्याला फक्त आणि फक्त शेळ्यांना वैरण भरली पाहिजे. आणि त्याच्याबरोबर आता आपण थोड्याशा कोंबड्या करणार आहे. आणि ती 7-8 गुंठे आहे ना, त्यात जर वैरण जर शेळ्या खाऊन थोडी जरी शिल्लक राहिली मेथी घासची, तरी पण आपण कोंबड्या करणार आहे. त्यामुळे कोंबड्यांना ती उपयोगाला वैरण येणार आहे. त्यामुळं आपण करणार आहे मेथी घास. तर आता ज्वारी निघाली नाही, ज्वारी निघालं म्हणजे एकदा ते सुपर नेपियरचं रान, नंतर ही ज्वारीचं रान सगळं एकदा ट्रॅक्टरनं पलटी मारून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण खतबीत घालून व्यवस्थित अगदी मेथी घास करायचा आहे. तर असू द्या, चाललंय. पांढरी पाट आता गाभण धरत्या का नाही काय माहिती. आणि ती पाट कशानं माझ्यावर आली, तर त्याला आपण औषध करणार होतो. डॉक्टरांना विचारलं होतं, डॉक्टरांनी ते प्रजननाच्या गोळ्या सांगितल्या होत्या. आज आणायचं उद्या आणायचं म्हणत गोळ्या पण आणायचं झालं नव्हतं. तोपर्यंत पाट आपली माझ्यावर आली ऑटोमॅटिक. त्यामुळं भरवले. आता बघूया काय करते, गाभण धरत्या का नाही. पाट जर गाभण धरली तर लय भारी काम आहे बरं का, लय मस्त आहे. मग माझ्या 4 कट्टे शेळ्या तयार होते त्या. आता एक काळी शेळी विकली तरी पण मग चांगल्या 4 मोठ्या शेळ्या राहते त्या. आणि आपण गावरान देशी शेळ्या 10 सांभाळण्यापेक्षा ह्या 4 सांभाळल्या तर आपल्याला तेवढंच उत्पन्न येतं. मग मी काय म्हणत्या, 10ला एवढं राबण्यापेक्षा 10 शेळ्यांना जे घालायचं आहे ते आपण 4 मोठ्या 4 शेळ्यांना जर खुराक चांगला दिला, चारा चांगला दिला, तर आपल्याला उत्पन्न तेवढंच येणार आहे. आपल्याला उत्पन्नाशी संबंध असतो, शेळ्या किती आहे त्या काय त्याच्याशी काही संबंध नसते, उत्पन्नाशी संबंध असतो. त्यामुळं मोठ्या चांगल्या जर 4 शेळ्या सांभाळल्या ना, आपल्याला उत्पन्न एकदम चांगलं येत असते. त्यामुळं असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.